नमस्कार, मी विनायक सावंत. आज आपणासमोर लाईव्ह येण्याचं कारण नातेपुते शहरातील जनतेच्या हक्कासाठी आमरण उपोषण ह्या टायटलखाली आज मी लाईव्ह आलेलो आहे. प्रथमतः मी सर्व नातेपुते शहरातील लोकांना सांगू इच्छितो की आपली ही जी लढाई आहे ही कुठल्याही प्रकारची राजकीय नाही आणि राजकारणाशी माझा कुठलाही संबंध नाही. मी हे अगोदरही तुम्हाला सांगितलं होतं की कुठल्याही निवडणुकीला मी स्वतः वैयक्तिक उभा राहणार नाही. त्यामुळं राजकीय उद्देशाने ह्या गोष्टी आपण करत नाही, तर एक सामाजिक काम जे आपण सुरू केलेलं आहे आणि या सामाजिक कामाला ज्या पद्धतीनं जनतेतून सहकार्य किंवा जनतेच्या अडचणी ह्या ज्या पद्धतीनं आपल्यासमोर येत आहेत आणि त्यातून आपण तो लोकशाही मार्गाने सनदशील मार्गाने कशा सोडवता येतील ह्यासाठी हा प्रयत्न आपला सुरू असतो. त्यामुळं हे पहिल्यांदा मी क्लिअर करतो आणि आपल्या मेन मुद्द्याकडे येतो की म्हणजे आता येणाऱ्या 3 तारखेला जो सोमवार आहे त्या 3 ऑगस्टला आपण पालखी मैदान या ठिकाणी बरोबर ठीक 11 वाजल्यापासून आमरण उपोषण चालू करणार आहे. आणि ह्या संदर्भात आपण नातेपुते शहरातील नागरिकांना आपण आवाहन केलं होतं की ज्या ज्या प्रभागामध्ये ज्या काही विकास कामासंदर्भात अडचणी असतील आणि त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष नातेपुते नगरपंचायतकडून होत असेल तर अशा पद्धतीचे जे काही विषय असतील विकास कामासंदर्भात त्या संदर्भात लोकांनी मला संपर्क करावा. आणि विशेष म्हणजे कालपासून अत्यंत धक्कादायक बाबी समोर आल्या की प्रत्येक प्रभागातील अनेक विकास कामासंदर्भात अडचणी आपल्यासमोर लोक मांडायला लागलेले आहेत. त्यामुळे माझं अजून सुद्धा नागरिकांना विनंती आहे की ही लढाई आपली लोकशाही मार्गाने सनदशील मार्गाने आहे. ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला राजकीय ह्यामध्ये उद्देश आपल्याला आणायचा नाही. राजकीय कुठलाही आपल्या ह्या सगळ्या सामाजिक कामामध्ये कुठलाही हस्तक्षेप आपल्याला चालणार नाही, ही पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. नागरिक म्हणून जी लोक ह्यामध्ये जुळतील ती लोक आपल्यावर येतील, ते नागरिक म्हणून येतील, त्या सगळ्यांचं आपण स्वागत करणार आहे. परंतु राजकीय उद्देशाने कुठल्याही ह्यामध्ये इन्व्हॉल्युशन आपण होऊ देणार नाही, हे पहिलं तुम्हाला स्पष्ट करतो. तर माझं पुन्हा एकदा आव्हान आहे की नातेपुते शहरातील अजून काही प्रभागातील काय अडचणी असतील, ज्या ज्या लोकांना दिसल्या त्या अडचणी आपल्यापर्यंत यायला लागलेल्या आहेत, तर अजून कोणाची काय अडचणी असतील तर 100% तुम्ही त्या आणा, रविवारपर्यंत आणा. जर रविवारपर्यंत तुम्हाला 2 ऑगस्टपर्यंत तुम्ही त्या माझ्यापर्यंत पोचवू शकता किंवा 3 तारखेला ज्यावेळेस आपण आमरण उपोषणाला बसणार आहे सकाळी 11 वाजल्यापासून पालखी मैदान या ठिकाणी, तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही त्या आणू शकता, हेच या माध्यमातून सांगतो. आणि सर्व नागरिकांना माझं आव्हान आणि विनंती आहे की आपण ही लढाई आपल्या हक्कासाठी लढतोय, यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय उद्देश नाही. तर प्रशासनाने ज्या पद्धतीनं आपली दखल घेतली जात नसेल तरी दखल का घेतली जात नाही ही जाब विचारण्याचं काम लोकशाही मार्गाने प्रत्येक नागरिकाला असतं आणि तेच आपण करणार आहे, हिच्या माध्यमातून सांगतो. आणि ज्या लोकांनी पुढे येऊन कालपासून पुढे येऊन ते आज सकाळपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत पुढे येऊन तिथल्या विकास कामासंदर्भात जे काय आपल्यापाशी मांडत आहेत ते अतिशय कौतुकास्पद आहे. त्यामुळे ही लढाई आपली राजकीय नाही, सामाजिक आहे, आपल्या हक्कासाठी आहे. आणि आपण ज्या प्रशासन आपल्यासाठी काम करतं, आपल्या टॅक्सवरती आपल्या करावरती त्यांना पगार मिळतो, ते आपले नोकर आहेत, त्यांनी त्या पद्धतीनं त्या प्रशासकीय नियमानुसार काम केलं पाहिजे आणि ते काम करून घ्यायचं हे आपलं सर्व लोकांचं कर्तव्य आहे. म्हणून आपण आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठीच हे सगळ्या गोष्टी करत आहेत. त्याचबरोबर आपले जे लोकप्रतिनिधी आपण तिथे निवडून दिलेले आहेत यांची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांनी सुद्धा ह्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ किंवा त्यांचे जर शिवसाहेब त्यांचे ऐकत नाहीत अशा पद्धतीचं काही आपण पेपरमध्ये वाचलेलं आहे, तर त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही नागरिक म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही सुद्धा ह्या आमरण उपोषणामध्ये सहभागी झालं पाहिजे. तिथं तुम्ही समर्थन दिलं पाहिजे आणि तिथं तुम्ही आलं पाहिजे. तिथून सुद्धा तुम्ही तुमच्या बाजू प्रशासनापर्यंत पोहोचवू शकता. हा प्लॅटफॉर्म जो आहे तो प्लॅटफॉर्म फक्त एकट्या विनायक सावंत यांचा नाही, तर हा प्लॅटफॉर्म आपल्या नातेपुते शहरातील नागरिकांसाठी आहे. त्याच्यामध्ये मी अजून एकदा क्लिअर करतो की कुठल्याही इलेक्शनला मी उभा राहणार नाही, हे पहिलं मी क्लिअर करतो. मी पहिल्यापासून ते सांगत आलो आहे. त्यामुळे ह्यामध्ये कुठलाही राजकीय द्वेष मी एखाद्या विरोधात उभा राहीन मग त्यांना अडचण येईल त्या प्रभागामध्ये मी जर उभा राहिलो तर त्यांचं तिथलं धोक्यात येईल किंवा अशा
वाटतंय एवढा मी मोठा नाही, मी एखाद्या ठिकाणी उभं राहिलं म्हणजे तुम्हाला अडचण तयार होणार आहे, तरी सामाजिक काम जी मला आवड आहे त्यामुळे मी करतो आणि ते करत असताना त्यामध्ये आपण व्यवस्थित बाजू मांडल्यामुळे ते काम पूर्ण होतं. त्यामुळे आपलं ते काम व्यवस्थित त्याच्या पुढे नेण्याचं काम एवढं फक्त मी सनसी मार्गाने करत असतो हे माध्यमात सांगतो. त्यामुळे प्रत्येकाने नातेपुते शहरातील प्रत्येक व्यक्ती ज्या व्यक्तीला प्रभागातील आपल्या कामाविषयी प्रशासनाकडून जाणून-बुजून दखल घेतली जात नसेल तर त्या लोकांनी यामध्ये 100% तुमची बाजू मांडली पाहिजे. कारण ही लढाई महत्त्वाची आहे, आता नाही तर कधी नाही अशा पद्धतीचं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ओके, माझा व्हॉट्सअप नंबर घ्या किंवा मला फोन सुद्धा करू शकता 9403 87 48 85. पुन्हा एकदा सांगतो 9403 87 48 85. याला तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.